आपल्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आहेत। पुणे ग्रामीण पोलिसांनी संभाजी भिडे जे आहेत त्यांना भीमा कोरेगावची जी दंगल होती त्या प्रकरणामध्ये क्लीन चिट दिली आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया? ज्या आयोनी त्यांना क्लीन चिट दिलेली आहे त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ग्रामीण पोलिसाच्या वतीने जे ॲफिडेविट दाखल करण्यात आलं होतं त्या ॲफिडेविटमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हे नुसते आरोपी नाही तर कॉन्स्पिरेटर पण आहेत आणि त्याच्यामुळे दोषी पण आहेत। मुळात हा प्रश्न असा आहे की सुप्रीम कोर्टामध्ये दिलेलं हे ॲफिडेविट असं म्हणते की हे दोषी आहेत आणि दुसऱ्या बाजूला आयोग असं म्हणतोय की त्यांच्या विरोधात सबळ पुरावे मिळालेले नाहीत। आयोगाने हे एक लक्षात घ्यावं की 49 लोकांवरती केसेस दाखल झालेले आहेत। त्याच्यामुळे त्यांना कोर्टामध्ये हजर राहावं लागेल आणि कोर्टात हजर राहावं लागल्यानंतर या 39 लोकांचा मायबाप कोण आहे यांना कोणी करायला लावलं याच्याबद्दल माहिती तर द्यावी लागेल। ती जर माहिती ते देऊ शकले नाही तर चुकीच्या माणसांना आरोपी केले म्हणून असणारा आयोग सुद्धा अडचणीत येऊ शकतो। त्याच्यामुळे आयोगाने व्यवस्थित चौकशी करावी आणि त्याला असणार हे करावं। दुसरं 5 तारखेला राष्ट्रवादीचे असणारे नेते शरद पवार वर्तमानपत्रातून ऐकले की भीमा कोरेगावच्या कमिशनसमोर साक्ष देणार आहेत। त्यांचं मध्यंतरी एक फार मोठं विधान होतं आणि ते म्हणजे की या केसमधलं तथ्य बाहेर आलेलं नाही किंवा जे काही आलेलं आहे ते खरं नाही, त्याच्या संदर्भातले सगळे कागदपत्र आमच्या पक्षाकडे आहेत असं ते म्हणाले होते। तेव्हा 5 तारखेला म्हणजे आजच साक्षी आहे की नाही हे कळलेलं नाही अजून, पण साक्षी होणार असेल तर ते कागदपत्र त्यांना सादर करावं लागतील आणि त्या कागदपत्रावरनं ही जर केस फ्रॉड आहे असं जर आलं तर आयोग अडचणीत येतो। त्याच्यामुळे आयोगाने स्वतःला हे विचार करावं की त्याला नंतर वाचवायला कोणी येणार नाही। त्यांनी आत्ताहूनच जे काही खरं आहे ते त्यांनी म्हणावं। याचं कारण की सुप्रीम कोर्टाचा निर्णय की जिथे असणारं अरेस्ट करण्याची परमिशन दिलेली आहे दोघांनाही, तुम्ही फक्त मिलिंद एकबोटेला अरेस्ट केलं, त्याच्यानंतर तुम्ही असणारा संभाजी भिडे यांना अरेस्ट केलेलं नाही, तेव्हा कोर्टही विचारणार कारण का त्या जिल्हा सत्र न्यायाच्या कक्षेच्या बाहेर येतं। सुप्रीम कोर्टावरती असणारं सुद्धा बाइंडिंग आहे कारण का अरेस्ट करायला आल्यानंतर तुम्ही अरेस्ट काय केलं नाही याचं असणारं त्या आयोगाला उत्तर द्यावं लागेल। आयोगाने हे कोणाच्या सांगण्यावरून केलं असेल असं तुमचं म्हणणं आहे? कारण की आयोग इतका मोठा निर्णय तर नक्कीच घेऊ शकत नाही। ते आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की NCP मधले अनेक नेते हे संभाजी भिडेंच्या पाया पडताना आपल्याला दिसतात। त्याच्यामुळे जो माणूस पाया पडतो कोण आहे सगळ्यांनाच माहिती आहे। एक नाही आहेत, अनेक आहेत। त्याच्यामध्ये कोण आहेत हे नेते की जे संभाजी भिडेंसोबत दिसत असतात? इन्क्वायरीमध्ये येईल ना, ती सगळी बाहेर येतीलच। ते आयोगाचं काम आहे त्यांनी बाहेर आणायचं। त्यांनी नाही आणलं तर जो कोणी क्रॉस एक्झामिन करेल तो ते सगळं बाहेर आणेल। त्याच्यामुळे आयोगाने हे लक्षात घ्यावं की त्याला नंतर वाचवता कोणी येणार नाही। ज्यांनी त्यांना सांगितलं असेल त्याच्यावरती काहीच कारवाई होणार नाही कारण का ते लिखित कुठे नसतं आणि त्याच्यामुळे नंतरचा जो सगळा शो फेस करावा लागेल तो त्या आयोगालाच करावा लागेल एवढं लक्षात घ्या। आणि मग जे काही परिणाम आहेत त्या आयोगाने भोगायला तयार झालं पाहिजे। अशी तुम्हाला असं म्हणायचं आहे की NCPतले जे नेते आहेत की ते भिडेंना वाचवण्याचा प्रयत्न करतायत आणि असं असेल तर मग ते नेते कोण आहेत?
ते एक असं घ्या की शरद पवारांचं स्वतःचं विधान आहे की हे सगळं फ्रॉड आहे एका बाजूला, आणि त्याच्यानंतरच आपल्याला असं दिसते की एन सी पीतले काही नेते हे संभाजी भिडेबरोबर दिसतात आहेत. ते कोण कोण आहेत? इन्क्वायरीमध्ये येऊन जाईल बाहेर ते. मग ही जी क्लीन चिट आत्ता मिळालेली आहे संभाजी भिडेंना, ही कोणामुळे मिळाली असं तुमचं म्हणणं आहे? ते माझं म्हणणं ही क्लीन चिट त्यांना देताच येत नाही. सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेल्या ॲफिडेव्हिटवरनं आणि तिथल्या लॉर्डशिपने जे जजमेंट दिलं की तुम्ही त्यांच्याविरुद्ध कारवाई करा, ह्या जजमेंटमुळे त्या पोलिसाला माझ्या कायद्याच्या नॉलेजप्रमाणे क्लीन चिट देता येत नाही. परंतु तसा अहवाल जो आहे तो दिलेला आहे, त्यामुळं कोर्टामध्ये जे दोषारोपपत्र इतर आरोपींच्या विरोधामध्ये दाखल झालेलं आहे ते दोषारोपपत्र भिडेंवरती दाखल झालेलं नाही आहे, त्यांचं नावच त्याच्यामधनं काढून टाकण्यात आलेलं आहे. ते त्याचं नाव डिलीट करावं हाही अर्ज नाही आहे. इनिशियल ह्याच्यामध्ये एफ आय आरमध्ये संभाजी भिडे यांचं नाव आहे त्या ह्याच्यामध्ये. आता शासनाला जे म्हणजे आयोला जे आहे त्या दोन गोष्टीवरती हे करावं लागेल की सुप्रीम कोर्टामध्ये हे देते तुम्ही का तिथे ऑब्जेक्शन घेतल्या जाईलच, नाही असं नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि दुसरा तिथे असणारं ॲट्रॉसिटी ॲक्ट पण लागला हाही त्याच्यामधला आहे. वाद जो आहे तो संभाजी महाराजांच्या समाधीचा असणारा वाद आहे. इतिहास असं सांगतोय की महान मंडळींनी असणारं तिथे त्यांची दफनक्रिया केली. आता असणारं नवीन येते आणि त्याच्यावरनं तिथे दंगलही झालेली आहे. त्या दंगलीचा आणि या केस याचा संबंध पोलिसांनी जोडलेला आहे. आणि 2 दिवसा अगोदर माझ्या माहितीप्रमाणे तिथे असणारं संभाजी भिडे येऊन गेलेले आहेत, ॲड्रेस करून घेतलेले आहेत आणि पोलिस असं म्हणतात आहेत की आमच्याकडे ते काही बोलले त्याची असणारी पुरावे आहेत. त्याच्यामुळे ह्या ॲट्रॉसिटी ॲक्टमधनं तुम्ही कसं संभाजी भिडे बाहेर पडतील हे मला वाटतं तिथे पाहणं महत्त्वाचं आहे असं म्हणून. राज्याचं गृह खातं जे आहे ते NCPच्याच ताब्यात आहे आणि त्यांच्या अखत्यारीमध्ये पुणे पोलीस काम करतात आणि त्यांनीच ही क्लीन चिट दिलेली. मग असं असताना पुढची कारवाई होईल याबद्दल नाही, म्हणून मी म्हटलं ना शरद पवारांची साक्षी ही महत्त्वाची आहे. आता त्यांच्या पक्षामधले गृहमंत्री आणि इतर मंत्री त्यांचं ऐकत नाही असं कुठे आहे का? ते एका वेवलेंथवरती बोलतात आहेत आणि त्यांच्या मंत्र्यांचं असणारं कृत्य जे आहे ते दुसऱ्या वेवलेंथवरती आहे. हे फारच बोलकं परिस्थिती आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. जे NCPचे नेते भिडेंसोबत असतात असं तुम्ही म्हणता की त्यांच्यासोबत त्यांचे फोटो दिसतात, तर मग ते भिडेंना वाचवण्याचा प्रयत्न का करतात जर शरद पवार वेगळी भूमिका घेतात? हे आता माझ्या तुमचं इन्व्हेस्टिगेटिव्ह पत्रकाराचं काम आहे की नेमकं काय NCPमध्ये चाललं आहे. ते शरद पवारांची एक वेगळी लाईन आणि मंत्र्यांची वेगळी लाईन. तुमची पुढची भूमिका काय असणार आहे या सगळ्या प्रकरणामध्ये? कारण की ती दंगल घडल्यानंतर पुण्यामध्ये जी एल्गार परिषद झाली होती त्या आयोजकांवरती कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत, देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे, काही जण जेलमध्ये आहेत. नाही, मी याच्यावरती काही भाष्य करणार नाही. याचं कारण असणारं एक संदेश ॲडव्होकेट संदेश मोरे यांनी UAPAच्या विरोधात हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेली आहे. त्यांनी मला असं एंगेज केलेलं आहे. 2 तारखेला त्या केसमध्ये मी हजर राहिलेलो आहे आणि त्याच्यामुळे एका मॅटरमध्ये आणि त्याच ह्याच्यावरती हजर राहिल्यानंतर पब्लिकली बोलणं चांगलं नाही असं मी त्या ठिकाणी मानतो, म्हणून मी माझं मत देणार नाही. परंतु आता ही भिडेंना क्लीन चिट जी आहे ती पोलिसांनी दिली, त्यानंतर तुमची भूमिका काय असणार आहे? पुढे काय पावलं तुम्ही उचलणार? असं आहे त्याच्यामध्ये आता त्याच्या इन्क्वायरीचा रिपोर्ट गेलेला आहे फॉर डिलिशन. जी वकील मंडळी बघतात आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये माझ्या अंदाजाने ते ऑब्जेक्शन हे करतील. जे वकील आहेत ते ऑब्जेक्शन दिल्यानंतर त्यांना माझा असणारा सल्ला राहणार आहे की त्यांनी भिडेंच्या विरोधात जी कारवाई झालेली आहे
आणि इन्क्वायरी झालेली आहे. त्याचे सगळे पेपर्स कोर्टामध्ये त्यांनी मागवावेत. डिस्ट्रिक्ट कोर्टाने जर मान्य केलं नाही तर त्यांनी हायकोर्टामध्ये रेट दाखल करावं. तर का हा इथे सुप्रीम कोर्टाचा अपमान आहे. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर फॉलो केल्या जात नाही आहे आणि म्हणून डिस्ट्रिक्ट कोर्टाने आयोने दिलेला डिलिशनचा रिपोर्ट जर मान्य केला तर हायकोर्टामध्ये जावं आणि हायकोर्टामधनं हे करावं की सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेश त्याला अटक करावी. असा जो आहे तो काही साधासुद्धा दिलेली ऑर्डर नाही आहे, ती विचारपूर्वक दिलेली ऑर्डर आहे आणि विचारपूर्वक दिलेल्या ऑर्डरमध्ये न अरेस्ट करता त्याला डिलिशनमध्ये द्यावं असं असताना डिस्ट्रिक्ट कोर्ट करेल असं मला वाटत नाही. पहिल्यांदा झालं तर हायकोर्टामध्ये तुम्हाला धाव घेता येईल. मग याच्यामध्ये ज्या पुरोगामी विचारांच्या समविचारी संघटना आहेत किंवा वंचित आहे हे काय भूमिका घेणार आहेत? मी जसं म्हटलं की जे वकील जे बघतात आहेत त्यांना आम्ही मार्गदर्शन करून त्यांना सांगू काय केलं पाहिजे ते. कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह अश्विनी सातवडोके, TV9 मराठी, पुणे.